महाराष्ट्र शासन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सिन्नर यांच्याद्वारे करण्यात आलेल्या सूचनेच्या संदर्भात सिन्नर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव थोर महापुरुष स्वातंत्र्य सेनानी किंवा समाजसुधारकांच्या नावाने देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने केला आहे। या अनुषंगाने सिन्नरच्या सर्वांगीण विकासात मोलाचे आणि भरीव योगदान देणारे आमदार स्वर्गीय सूर्यभान गडाख यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी हरिभक्त पारायण अशोक महाराज घुमरे यांनी केली। शासनाच्या या आव्हानाला प्रतिसाद देऊन दिलेल्या मेल ID वर मेल करून अथवा WhatsApp नंबरवर मेसेज करून ही मागणी करावी असा मेसेज घुमरे यांनी टाकल्यानंतर त्याला सिन्नरमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। सोशल मीडियावर याबाबत ही मागणी वाढत आहे। समस्त सिन्नरकरांच्या वतीने ही मागणी करण्यात यावी। त्यात नानांचे काळातील सिन्नर व नानांच्या दूरदृष्टीने बदललेले सिन्नर, जेथे गाव तिथे रस्ता, शेतीचे पाण्यासाठी कडवा धरण योजनेची मुहूर्तमेढ, देव नदीवरील बंधारे यांसह पाणी अडवण्यासाठी पाझर तलावाचे जाळे, बेरोजगारांच्या हाताला काम म्हणून आशिया खंडातील पहिली सहकारी औद्योगिक वसाहत, इंग्रजी शिक्षणासाठी माध्यमिक लोक शिक्षण मंडळाच्या वतीने पहिले SC पब्लिक स्कूल, कृषी उत्पन्न बाजार समितीचा बदललेला चेहरा, खरेदी विक्री संघाची निर्मिती, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी घेऊन ठेवलेला भविष्याचा वेध, आरोग्यासाठी सुरू केलेले शासकीय आरोग्य केंद्र अशी विधायक कामे व त्यांची मुहूर्त तसेच शासनाकडे मागणी ही स्वर्गीय नानासाहेब यांनी करून ठेवली आहे। सातपूर, नाशिक या ठिकाणी ग्रामीण भागातून आलेल्या परंतु स्वतःच्या मालकीचा व्यवसाय करता यावा यासाठी लघु उद्योजकांना त्यांच्या हक्काची जागा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने त्या काळी नानासाहेब गडाख यांनी सुमारे 350 लघु उद्योजकांना एकत्र करून त्यांची एक युनियन स्थापन केली। 30 दिवस शासन स्तरावर प्रयत्न करून आणि लढा देऊन SSI कोऑपरेटिव्ह फ्लॅटेड इस्टेट या लघु उद्योजकांची सहकारी संघटनेची स्थापना केली। त्यातून 350 लघु उद्योजकांना त्यांच्या हक्काची व्यवसायाची जागा उपलब्ध झाली। आज या ठिकाणी सिकॉफ नावाने मोठी औद्योगिक इमारत डौलाने उभी असून लघु उद्योजक या ठिकाणी हक्काच्या मालकी जागेत व्यवसाय करतात। सिन्नरच्या औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक सर्व क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या नानासाहेब यांनी नाशिक या ठिकाणी देखील मोठे काम उभे केले। या सर्व अनुषंगाने स्वर्गीय सूर्यभान तथा नानासाहेब गडाख यांचे नाव सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सिन्नरला द्यावे अशी मागणी घुमरे यांनी सोशल मीडियावर करताच या मागणीस सिन्नरकर उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे। जास्तीत जास्त मेल आणि मेसेज संबंधित शासकीय मेलवर जावेत यासाठी सिन्नरकरांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी समाजभूषण तानाजी मामा लामखडे, अहमदनगर।